कोण आहे, फेदर टाईप दिसावं. काय आहे, फेदर टाईप. त्याचं डोकं धरलं ते भिंतीवर आपटलं काय होईल, हलकं येतो ना. तसं गाडी जर आपटली तर काय होणार आहे, काय व्हायला एवढं पाणी मग गेला. हा काय होईल मग, गॅटर पोंगा येतो, गेटर येतं, गेटर म्हणतात नाही ना, तसा पोंगा इथे येईल, या साईडला येतो येईल. म्हणजे ज्या ठिकाणी ते आपटणार आहे त्या ठिकाणी काय होतं, त्याला पोंगा येतो. गाडीमधलं जर सस्पेन्शन खराब झालं, काय झालं, सस्पेन्शन खराब झालं, काय होणार, गाडी आपटणार. आणि आपटल्यानंतर त्याचा डायरेक्टली लोड रिमवरनं कुठे येईल, तुमच्या टायरवर येईल. आणि मग टायरवरती ज्यावेळेस येणार त्यावेळेस काय होईल, त्या टायरमध्ये मॉलिक्युल्स काय होतील, वेगवेगळे होतील. त्यांच्यात एकजीवपणा राहील का, नाही राहणार. आणि एकजीवपणा नाही राहिला की तिथे काय होईल, हवेचं प्रेशर येईल आणि तिथं पोंगा येईल. जसं आपण तिकीट टर्न येतो माहिती ना, तिथे मॉलिक्युल्स काय होतात, त्याचे वेगवेगळे होतात. त्यामुळे तिथं काय होतं, तुम्हाला प्रेशर येतं आणि ते टर्न येतं. तसं त्याला काय येणार आहे, पोंगा येणार आहे. तर त्याला स्लॅबचं टाईप, सॉरी फेदर टाईप दिसावं असं म्हटलं जातं. Where on the where on the one of the edge, where on the both of the edge, where on the center. त्याच्यानंतर स्लॅब आणि फेदर टाईप, अशी 5 प्रकारची टायरची छेद होते. तर ही 5 प्रकारची छेद. ओके. त्याच्यानंतर टायरचं डिझाईन काय बघायचं आता आपल्याला, टायरचं डिझाईन. डिझाईन कशासाठी केलेलं असतं, चप्पलला खाली काय केलेलं असतं बघा, ते खाली आहे काय डिझाईन केलेलं, कशासाठी, ग्रीप यायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, ग्रीप यायला पाहिजे. याच्यासाठी काय केलेलं जातं, त्याच्यावरती टायरचं डिझाईन केलं जातं. तर पहिलं आहे सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल आहे. पहिलं सिमेट्रिकल बघू. तिथं ते ब्लॉक शेप आहे ना, तर सिमेट्रिकल म्हणतात त्याला. सिमेट्रिकल म्हणजे काय, हा जर टायर मी मधनं कट केला किंवा याला असं मधनं कापला, काय होईल, ह्या साईडला जो भाग आहे त्या साईडला तसाच भाग असणार आहे की नाही, की वेगळं वेगळं असणार आहे. जर का टायर मधोमध कापला तर या साईडला जसं असणार आहे तसंच असणार आहे. त्याला सिमेट्रिकल टायर असं म्हटलं जातं. सिमेट्रिकल म्हणजे काय, दोन्ही बाजू त्याच्या काय दिसतील तुम्हाला, सेमच असते, त्याला सिमेट्रिकल टायर असं म्हटलं जातं. मग असं डिझाईन केलेला जो टायर आहे, आपल्याकडे ऋतुमान किती असतात की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं असतं ना. मग अशा ठिकाणी तो टायर वापरला जातो. म्हणजे प्रवाहामध्ये येणारा चिखल, गाळ, पाणी वगैरे असेल, गाडी साईडने गेली पाणी उडून जातं, चिखल असेल साईडला उडून जातो ना. मग ते कशासाठी, तो चिखल प्रवाहातला गाळ पाणी सगळं जाऊन त्याची रोडची ग्रीप मजबूत राहायला पाहिजे. याच्यासाठी ते डिझाईन केलेलं असतं. पाणी वगैरे सगळं बाहेर फेकलं जाईल आणि तो रोडची, जर त्या चिखलावरनं टायर निघाला तर स्लिप होऊन जाणार साईडला. म्हणजे त्याच्या प्रवाहामध्ये येणारा चिखल गाळा आहे तो साईडला फेकला जावा, याच्यासाठी काय केलं जातं, त्याच्यावरती ते जे काही सिमेट्रिकल डिझाईन आहे ते केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर अनसिमेट्रिकल, कुठला, अनसिमेट्रिकल. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, जर टायर मधोमध मी बघितला तर इथं इकडचं डिझाईन वेगळं, इथं इकडचं डिझाईन वेगळं असतं. म्हणजे दोन टायर ज्या ज्या ठिकाणी एकत्र जोडायचे असतात त्या ठिकाणी अशा टायरचा वापर केला जातो. पण आपल्याकडे सगळीकडे सेमच वापरतो. हा वेगवेगळे डिझाईन का वेगवेगळं वापरतं, ज्या ज्या ठिकाणी दोन टायर तुम्हाला एकत्र जॉईन करायचे असतात त्या ठिकाणी जर ह्या चाकाने चिखल एकत्र टाकला, त्या चाकाने चिखल तिकडे टाकला, मध्ये दोन्हीच्या मध्ये साधला आणि गाडीवर उचललेला अकराळी, तर त्या चाकाने काय केलं पाहिजे, त्याच्याकडे येणारा सगळा ह्या साईडला टाकला पाहिजे आणि ह्या चाकाने पूर्ण ह्या साईडला आतमध्ये ढकललं नाही पाहिजे. आता काय होईल, मग ग्रीप राहील का मध्ये, चिखल मध्ये येऊन परत घेतो. मग अशा ठिकाणी दोन टायर ज्या ज्या ठिकाणी एकत्र जोडायचे असतात त्या ठिकाणी तुम्हाला अनसिमेट्रिकल जे टायर आहेत ते वापरायला पाहिजे. ओके. म्हणजे ते प्रवाहामध्ये येणारा गाळ इकडे टाकते आणि या साईडला इकडे टाकून देईल, त्यामुळे रोडची मजबूत ग्रीप त्या ठिकाणी मिळेल. ओके. तर ते अनसिमेट्रिकल. आणि त्याच्यानंतर मग आहे तुमचा युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल म्हणजे पंखाच्या आकाराचा. युनिडायरेक्शनल काय असतो, तिथे झिगझॅग. युनिडायरेक्शनल म्हणजेच काय आहे, तुमचा स्पोर्ट्स व्हेकल दिसते का, ते स्पोर्ट्स व्हेकल मध्ये ते दिसते का, असं यू शेप मध्ये आहे बघा, त्याला आहे इकडे पंखाच्या ते समोरच्या गाडीला आहे ना, ते यू शेप सारखं इकडे तिकडं. म्हणजे त्याच्या प्रवाहामध्ये जो येणारा चिखल गाळ आहे, जर स्ट्रेट असतील तर काय होणार, त्याला अडथळा निर्माण करणार. स्पोर्ट्स व्हेकल मध्ये स्पीड पाहिजे तुम्हाला, ग्रीप पण पाहिजे, तर तो येणारा गाळ त्या प्रवाहानुसार फेकला जायला पाहिजे दूर. तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स व्हेकल मध्ये तशा पद्धतीचं डिझाईन केलेलं असतं. सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल आणि युनिडायरेक्शनल असे 3 पद्धतीचं काय असतं, टायर डिझाईन असतं. काय होत असतं, नाही सर साईडला व्हायचं, आपण बघायचं आपल्या पद्धतीने जरासं पाठीमागून सांगायचं काय नाही ऐकत. असं असतं, कार्य केले की कार्य होत जातं. सांगायला पाहिजे ना काय काय आहे त्याच्यात. आता हे कुणी बघितलं, कुठल्या देवानं काय माहिती तुम्हाला, एवढं शिकायचं आहे ते जाऊन दे. ठीक आहे. इथं काय दिलंय, टायर वाचायचं. म्हणजे जो टायर असतो गाडीमधला, टायर एक आणतो पण पटकन जाऊन तुम्ही लवकर पळ पळ लवकर आला
पाटील सर गंडवते म्हणून ठीक आहे. दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग राहू दे सर. ठीक आहे. आता या इथे जे दिलेलं आहे ना तेच इथं आहे 145 80 8 12 74 यस. ओके हे सगळं आहे. नंतर बघा तो टायर इथेच ठेवणार आहे. ओके जे इथे दिसते ना हे सगळं आहे. मग ते प्रत्येक टायरचं वेगवेगळं असेल. आता याच्यामध्ये 145 दिसते इथे 185 आहे 45चं 85 झाले ते वेगवेगळं असेल त्या टाईपच्या साईजनुसार असेल. पण ते काय असतं ते आपल्याला आता काय करायचं आहे शिकायचं आहे. तो टायर वाचायचा कसा काय करायचा आहे टायर वाचायचं शिकायचं आहे आपल्याला. ओके मग इथं दिसतंय M प्लस यस म्हणजे काय काय असेल रे अंदाजे M प्लस यस काय लिहिले की तिथं रेशो रोड कंडिशन. रोड कंडिशन. ओके गाडी मध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीचे रोड असतात. कॉन्क्रीटचा असतो कच्चा रोड असतो डांबरी असतो सगळं असतं ना. माणसं जशी डांबरी झाली तसे रस्ते बी डांबरी झाले असतात. तसं ते रोडची कंडिशन काय आहे कोणत्या ठिकाणी. मग विमानामध्ये पण टायर वापरला जातो आणि गाडीमध्ये पण टायरला वापरला जातो. मग त्या टायरची कंडिशन त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे कसा रोडची कंडिशन आहे त्यानुसार टायर पहिला सिलेक्ट केला जातो. ओके ते पहिलं आहे M प्लस म्हणजे रोड कंडिशन. त्याच्यानंतर P म्हणजे काय टाइप्स ऑफ टायर. काय आहे टाइप्स ऑफ टायर. मग ट्यूब टायर आहे ट्यूबलेस टायर आहे कुठला टायर आहे ते त्याच्यावरती ठरलं जातं. P म्हणजे टाइप्स ऑफ टायर. ओके त्याच्यानंतर इथं 185 दिलेलं आहे. 185 म्हणजे काय सेक्शनल वेट. काय म्हटलं जातं सेक्शनल वेट. आता सेक्शनल वेट म्हणजेच काय तर टायर आहे हा तर या टायरची काय आहे जाडी. ओके आता हा टायर ठीक आहे तुला काहीतरी लावा की आहे बाबा जरा साईडला तिथलं घे रे हे शब्द ठेव. आता 185 म्हणजे काय तर या टायरची इथून इथपर्यंतची काय असणार आहे जाडी काय असणार आहे इथे दिलंय का वेट टायरच टाकाच ना तसं हे असेल ना सामान जागेवर घे आधी त्याला घे. काय करू मोठा तिथं टायर आहे दुसरा हां तिकडलं असेल तर ठीक नसेल तर राहू दे सर. टायर सर म्हणजे त्याची काय असणार आहे जाडी जी आहे ती काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण सेक्शनल वेट. काय म्हणतो त्याला सेक्शनल वेट वेगवेगळे असणार आहे. त्याच्यानंतर इथं काय दिसते 75 म्हणजेच काय ऍस्पेक्ट रेशो. काय म्हणतात त्याला ऍस्पेक्ट रेशो. आता ऍस्पेक्ट रेशो म्हणजे टायरची रिंग पासूनची उंची. आता हे काय असणार आहे याची जी उंची आहे ना त्याला काय म्हटलं जातं ऍस्पेक्ट रेशो. काय म्हटलं जातं ऍस्पेक्ट रेशो. टायरची रिम पासूनची उंची इथं 75 आहे तिथं 65 आहे त्याच्यावरती किती आहे 80 आहे. ओके वेगवेगळे आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्या टायरवरती वेगवेगळे असते. ओके तर हे वेगवेगळे असू शकते 75 60 65 80 किती असू शकते त्याला काय म्हणतो आपण ऍस्पेक्ट रेशो. टायरची रिम पासूनची उंची. त्याच्यानंतर आर म्हणजे रिम डायमीटर म्हणा किंवा रॅडियल कन्स्ट्रक्शन. काय म्हटलं जातं रॅडियल कन्स्ट्रक्शन. आर मध्ये हे डिनोटेट करतं ते कन्स्ट्रक्शन डिनोटेट करतं. काय करतं कन्स्ट्रक्शन म्हणजे त्या टायरमध्ये काय काय वापरलेलं आहे. स्लॅब टाकायचं खळी सळी कॉन्क्रीट त्याच्यानंतर वाळू जर सगळं लागतं ना त्याच्यामध्ये तसं हा टायर बनताना इन्सुलेशन सोल्युशन रबर सळी सगळं असतं त्याच्यामध्ये वायर वगैरे असतात. तर ते त्याचं काय झालं रॅडियल कन्स्ट्रक्शन. आर म्हणजे काय रॅडियल कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर 14 म्हणजे रिम डायमीटर. काय आहे रिम डायमीटर. हा जो असतो ना आतमधला रिम इथून इथपर्यंतचा हा सगळा भाग याचा ह्या रिमचा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा ओके त्याला रिम डायमीटर म्हटलं जातं. कुठे 12 असेल कुठे 14 असेल कुठे 16 असेल. इथं 14 आहे तिथे किती आहे 12 आहे त्याच्यावरती किती आहे 12. जेवढा रिम डायमीटर कमी तेवढं काय असणार आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स. ओके तो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना तो कमी होणार आहे. रिम डायमीटर कमी आला की चाक खाली येईल ना म्हणजे तेवढा काय मग गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असणार आहे. त्या ठिकाणची रोड कंडिशन कशी आहे तुमची त्यानुसार टायर काय करावं लागतं तुम्हाला चूज करावं लागतं. खड्ड्यात तिकडे डोंगराळ भागात वापरायचे रिम डायमीटर 12 असतात तर त्याचं बंपर काढून घ्यावं लागेल. बरोबर आहे ना. ते काय करावं लागेल तुम्हाला आता 14 16 असं घ्यावं लागेल. ते रोडच्या कंडिशननुसार ते काय केलं जात असतं ठरवलं जात असतं. तर ते त्याचं 14 म्हणजे काय येणार आहे तुमचं रिम डायमीटर. ओके रिम डायमीटर म्हणा किंवा टायरचा इनर डायमीटर. हे टायरचा आतमधला जो डायमीटर असतो तो म्हणला तरी चालेल रिम डायमीटर म्हणला तरी पण चालेल. त्याच्यानंतर 82 इथे काय दिसतंय 82 लोड कॅरिंग कॅपॅसिटी. ओके
ओके, याच्यामध्ये किती आहे 71, याच्यात किती आहे 74, 71, 82. लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे तो टायर किती लोड घेऊन जाणार आहे. टायर फुटला का फुटतो, लोड जास्त झाला, त्याला समजा ना फोर्स सोडलाय, झेपणं झाले, बरोबर ना. तसं म्हणजे त्याच्यावरती जर ऍक्सिस लोड दिला तर काय होणार आहे, स्फोट होणार आहे त्याचा किंवा फुटणार आहे. मग हा टायर किती लोड पर्यंत चालू शकतो. आता म्हणजे काय 70 असेल, 200, 250 लोड घेऊन जा. एका गाडीला 4 टायर 4 केलं तर 1 टन, म्हणजे ती गाडी लोड वाहून घेऊ शकते किंवा तो टायर 1 टनापर्यंत लोड सस्टेन करू शकतो. हे तुम्हाला नेटवर बघायला मिळेल. आहे का मोबाईल तुम्हाला काढा एक जण लोड कॅरिंग कॅपॅसिटी चार्ट, टायर लोड कॅरिंग कॅपॅसिटी चार्ट टाका आणि इमेज मध्ये जावा आणि हे करा टायर लोड कॅरिंग कॅपॅसिटी चार्ट. बशा पहिले जाईल अवतार सोडायला पाहिजे का उपयोगाचा नसतो बशा पहिले. आणि 775 475 दिसते का 475 475 टन 6000 6000 आहे का 60 नाही ती ज्याच्या वाहनावर मस्त लोड त्याच्यावर या नंबरवर डिपेंड असणार आहे. कुठलाही तुम्ही टायर टाका 82 म्हटले की तेवढाच तो लोड घेऊन जाणार. 6 टन ओके, इथे किती 400 काय ते दाखवते 476 50 काय ते दाखवते. हो व्हॉट एव्हर. जर तुम्ही 71ला चेक केला तर त्याच्यापेक्षा कमी असेल, 80ला कमी चेक केला तर त्याच्यापेक्षा जास्त असेल, असं असणार आहे. ओके 80 400 किती टन झाले सर, किती टन झालं. 82ला 476 किलो घेऊन जाऊ शकतो. 476 गुणिले 4 चाकं, काही गाड्यांना 6 चाकं असतील तर मग 6 करायला पाहिजे कॅल्क्युलेट त्याला. ओके, म्हणजे त्या ठिकाणी वापरली जाणारी गाडी कुठे आहे त्याच्यानुसार. ओके, लोड कॅरिंग कॅपॅसिटी चार्ज. शाळा आहे मग मी काय नाही शाळा आहे, मलाच नाहीत पैसे, तुम्हाला कुठे देऊ 82. हा, त्याच्यानंतर यस म्हणजे काय स्पीड रेशो. काय स्पीड रेशो म्हणजे तो टायर मॅक्स स्पीड किती चालणार, सेम नेटवर टाकायचं स्पीड रेशो चार्ट. ओके, टायर स्पीड रेशो चार्ट. मग यस असेल, व्ही असेल, इथे यस आहे, इथे पण यस आहे, याच्यात काय व्ही आहे काय वेगळा आहे, डब्ल्यू आहे, काही पण असेल, अल्फाबेटिकल ए पासून झेड पर्यंत कुठलेही अक्षर असेल. इथे यस दिसते, यसचं स्पीड रेशो बघा किती 180 160 जे काय असेल ते त्याच्यावरती नेटवर टाका स्पीड रेशो चार्ट, टायर स्पीड रेशो चार्ट टाका, अल्फाबेटिकल ए पासून झेड पर्यंत येते, त्याच्या पुढे त्याचं असेल बघा, आहे का 122. ओके, मग 112 जर यस असेल तर तो टायर कितीपर्यंत चालणार आहे 112 ते 180. हा, म्हणजे त्या रेशो मध्ये तो चालणार आहे. त्याच्यापेक्षा जर स्पीड त्याला लावलं तर तो टायर फुटणार आहे. ओके, त्याला ते झेपणार नाहीये तर ते त्याचं स्पीड रेशो म्हणजे तो टायर किती स्पीड पर्यंत चालू शकतो असा हा टायर वाचायचा आहे. M+S रोड कंडिशन, E म्हणजे टाइप्स ऑफ टायर, 185 म्हणजे नॉर्मल सेक्शनल विड्थ, त्याच्यानंतर 75 म्हणजे ऍस्पेक्ट रेशो, R म्हणजे रेडियल कन्स्ट्रक्शन, 14 म्हणजे रिंग डायमीटर, 82 म्हणजे लोड कॅरिंग कॅपॅसिटी, S म्हणजे स्पीड रेशो. ओके, सरका खाली. बॅलन्सिंग म्हणजे काय, बॅलन्सिंग म्हणजे जे चाक असतं त्या चाकाला इथे वेट मारलेलं दिसते का, बॅलन्स असायला पाहिजे. असा वाकलाय म्हणजे काय झालं, या साईडला लोड पिशवी घेतली का त्याची असं वागते ना, म्हणजे लोड या साईडला आला, म्हणजे जर असा जर 5 ग्रॅम 10 ग्रॅमचा जरी लोड गाडीला आला तरी त्याला बॅलन्स करावं लागतं. बॅलन्स नाही केलं तर गाडी व्हायबल होते आणि एका साईडला उलटी जाते. ज्या साईडला वेट असेल त्या साईडला हे वेट बॅलन्सिंगसाठी. आणि त्याच्यानंतर अलाइनमेंट म्हणजे काय, चाकं एका साईडने काय होतात, गाडी ओढली जाते, ते बैल एक असते बघा, एक साईडला ओढते असं, हा त्याची अलाइनमेंट करायला पाहिजे का, ते चाक एक साईडला आत बाहेर झालं तर काय होणार आहे, त्या साईडला ते ओढणार आहे. मग त्याच्यामध्ये कॅस्टर अँगल आणि कॅम्बर अँगल असतो. काय असतो, कॅस्टर अँगल आणि कॅम्बर अँगल. पहिल्यांदा अलाइनमेंट शिकू, नंतर बॅलन्सिंग कडे जाऊ. पहिल्यांदा अलाइनमेंट मध्ये कॅम्बर अँगल काय असतो, कॅम्बर अँगल. आता मी मगाशी जसं सांगितलं तिथं एक साईडने टायर झिजतो, तिथं सांगितलं ना कॅम्बर अँगल मध्ये एक साईडने टायर झिजतो. कधी टायर जर बाहेरच्या साईडला चुकला किंवा आतल्या साईडला चुकला असेल तर काय होणार, एक साईडनं चुकणार म्हणजे त्याची हे होणार आहे, बरोबर आहे. मग टायर जर सस्पेन्शन पासून बाहेरील साईडला किंवा आतील साईडला चुकला असेल आणि जर का विशिष्ट अँगल तयार झाला तर त्याला आपण काय म्हणतो,
कॅम्बर अँगल असं म्हणतो. काय म्हणतो? कॅम्बर अँगल. हा चाक आहे इकडे बाहेर झुकलं तर कॅम्बर पॉझिटिव्ह आणि आतल्या साईडला आलं तर कॅम्बर निगेटिव्ह. काय झालं? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. जर का चाक सस्पेन्शनच्या बाहेरच्या बाजूला चुकलं तर काय म्हणतो त्याला आपण? कॅम्बर पॉझिटिव्ह. बाहेरची साईड म्हणजे पॉझिटिव्ह, आत आलं म्हणजे काय झालं? निगेटिव्ह. कॅम्बर पॉझिटिव्ह आणि कॅम्बर निगेटिव्ह. क्रॉस कॅम्बर पण असतो म्हणजे सोडून द्या. कॅम्बर पॉझिटिव्ह आणि कॅम्बर निगेटिव्ह. आपल्याला वेळ मिळाला उद्या जर परीक्षा लवकर झाली तर आपण कुठे जाऊ? इथे बिल बॅलन्सिंग आहे तिथे जाऊ तुम्हाला मी दाखवणार. हे जर चाक बाहेरच्या साईडला गेला असेल तर काय करावं लागेल? आत ओढून घ्यावं लागेल. आता आत ओढून घ्यायचं हे अलाइनमेंट करायचं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. तिथं टाय रॉड खाली येतात आहे पुढचा नाही पाठीमध्ये आहे आता हा इथे टाय रॉड असतो. याला इथे काय असणार आहे? नेट असणार आहे. त्याला काय करायचं? टाईट किंवा लूज करायचा. लूज केला काय होईल? बाहेर जाईल. टाईट केला तर आत ओढून घेईल. जर का चाक बाहेर गेला असतं तर आत ओढून घ्यायला पाहिजे. ते इथं स्पॅनरला आत ओढून घ्यायचं. आत ओढून घेतलं की ते आत येईल. सेंटरला येईल. ओव्हर सेंटरला येईल. काय होईल? सेंटरला येईल. म्हणजे तुम्ही सेट केला. याचा फक्त एक मिनिट टाईट करायचं किंवा लूज करायचं बस. एवढंच काम असतं. याला बाहेर गेलेलं आत गेलेलं आणि त्याच्यासाठी 400-500 हजार घेतात. ओके. कॅम्बर अँगल आणि कॅस्टर अँगल सॉरी कॅम्बर अँगल जर पॉझिटिव्ह म्हणजे बाहेर गेला असेल तर चाक आत ओढून घ्यावं लागेल. आत आला असेल तर बाहेर ढकलून द्यावं लागेल. म्हणजे ते सेट कुठं होतं? तुमच्या या टायरॉडला होतं. कुठं होतं? टायरॉडला. जर चाक बाहेर गेला असेल सस्पेन्शनच्या तर पॉझिटिव्ह कॅम्बर, आत आला असेल तर निगेटिव्ह कॅम्बर. जर का चाक सस्पेन्शनच्या आत किंवा बाहेरच्या साईडला झुकला असेल आणि विशिष्ट अँगल तयार झाला तर त्याला कॅम्बर अँगल असं म्हटलं जातं. आणि मग कॅम्बर अँगलमुळे टायर एका साईडने काय होतो? झिजतो किंवा गाडी त्या साईडला ओढली जाते. गाडीचं ते स्टेअरिंग असतं ते स्थिर राहणार नाही, हळूहळू ओढत तिकडे नेईल तुम्हाला. ओके. जर गाडीमध्ये असा प्रॉब्लेम असेल तर ते तिथं करावं लागेल. त्यासाठी व्हील अलाइनमेंट मशीनवर नेऊन तुम्हाला काय करावं लागेल? त्याची अलाइनमेंट करावी लागेल. ओके. हे झालं तुमचं कॅम्बर अँगल. कुठला झाला? कॅम्बर अँगल. त्याच्यानंतर कॅस्टर अँगल. आता कॅस्टरमध्ये काय होतं? एक बैलगाडी असते. बैलगाडीला एक बैल पाठीमागे एक बैल पुढं असतं बघा. एक पुढे एक पाठीमागे ओढत असतं. मग पाठीमागच्याला सगळं ओढावं लागतं. बरोबर आहे ना? मग तसं गाडीच्या जर समोरनं बघितलं किंवा साईडनं बघितलं एक चाक पुढे आणि एक चाक पाठीमागे दिसतं तुम्हाला. बरोबर आहे ना? एक चाक पुढे आणि एक चाक पाठीमागे असतं. जर का सस्पेन्शनच्या पुढे किंवा पाठीमागे चाक राहत असेल आणि त्यामुळे जर विशिष्ट अँगल तयार होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? कॅस्टर अँगल. हे गाडीमधल्या सस्पेन्शनच्या बिघाडीमुळे होतं. कशामुळे होतं? सस्पेन्शनच्या बिघाडीमुळे होतं. जर का सस्पेन्शन बिघडलं तर चाक पुढे जाणार आहे किंवा ते पाठीमागे जाणार आहे. जर पुढे गेला तर कॅस्टर पॉझिटिव्ह आणि पाठीमागे राहिला तर कॅस्टर निगेटिव्ह. सस्पेन्शनचे चाक पुढे किंवा पाठीमागे राहतात त्याच्यावरून त्याचा अँगल ठरतो. मग हे जर करायचं असेल तर काही गाड्यांना कॅस्टर सेट करता येतो, काही गाड्यांना करता येत नाही. तर तुम्हाला सस्पेन्शनचं काम करून घ्यावं लागतं. सस्पेन्शन मधील बिघाडीमुळे होतं. काही गाड्यांना करता येतं, काही गाड्यांना नाही. जर चाक पुढे किंवा पाठीमागे झाला असेल आणि त्यामुळे जर विशिष्ट अँगल तयार झाला तर त्याला कॅस्टर अँगल असं म्हटलं जातं. कॅम्बर अँगल आणि कॅस्टर हे तुमचं अलाइनमेंट मध्ये जातं. त्याच्यानंतर गाडीमध्ये टो अँगल असतो. काय असतो? टो अँगल. काय असतो? टो अँगल. मग त्याच्यामध्ये 3 असतात. टोटल टो, टो इन आणि टो आउट. काय असतात? टोटल टो, टो इन आणि टो. टोटल टो म्हणजे काय? हे चाक इथं जसं आहे तसंच इकडं पण आहे दोन्ही साईडला आणि दोन्ही साईडचं डिस्टन्स सेम आहे. म्हणजे चाक कुठल्या साईडला झुकलेलं नाही, काय नाही, आत आलेलं नाही, काय नाही. म्हणजे समोर पण 80 आहे, पाठीमागं पण 80 डिस्टन्स आहे. म्हणजेच काय झाला? टोटल टो. म्हणजे चाक काय आहे तुमचं? ओके आहे. ओके. इथं पण सेम आहे, पाठीमागं पण सेम आहे. एकच चाक. पाठीमागच्या गाडीचं पाठीमागची चाकं नव्हं, फक्त एकच चाक. एका चाकाचं पुढचं डिस्टन्स आणि पाठीमागचं डिस्टन्स सेम पाहिजे तर त्याला टोटल टो असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टोटल टो. तो हा टोटल टो आहे. त्याच्यानंतर टो इन. टो इन म्हणजे काय? हे चाक काय होईल? असं पुन्हा आत येईल. काय होईल? असं आत येईल. ओके. जर आत आलं तर इकडचं पण आत येणार, या साईडचं पण काय होईल? आता हे असं आहे. हे दोन्ही चाक काय झाले? आता आतच्या साईडला आली. मग इथं डिस्टन्स किती होईल? 70 आणि इथं डिस्टन्स किती होईल? 80 होईल ना. म्हणजे जर चाक अशी असते तर काय होतं? ते पहिलं बघा अशा आतमध्ये दाबत दाबत जातात. काय होतं? मग त्यामुळं त्या बैलांची एनर्जी वाया जाते. जाणार आहे ना. मग तशी त्या गाडीची तुम्हाला पुढे ताकद लागणार नाही. ते काय करेल? आतच दाबल्यासारखं करेल. ओके. तर ते टो इन. काय म्हणतात त्याला? टो इन. चाकं जर आतमध्ये दिसत असतील तर टो इन आणि टो आउटला काय होईल? ते अपोजिटच जाईल असं. हा बाहेरच्या साईडला. टो आउट म्हणजे काय? चाकाशी बाहेर गेल्यासारखी दिसते तुम्हाला. मग पुढे 80 असेल, पाठीमागं 70. म्हणजे बाहेर बैल ओढतात तसं होणार आहे ना.
क्लोईन आणि क्लो. हे काय असतात, अँगल असतात. कॅस्टर, कॅम्बर आणि क्लो अँगल आपल्याला व्हील अलाइनमेंटला सेट करावा लागतो. त्यातला जो प्रॉब्लेम असेल तो तिथं सेट करायचा असतो आणि हे अडाणी माणूस सुद्धा करू शकतो. याच्यासाठी स्किल मॅन पॉवरची गरज नाहीये. तिथं ग्रीन कलर आणि रेड कलर असतो. तो प्लंजर फक्त ग्रीन मध्ये आणून सोडायचा असतो. टाईट केले की समजते आपल्याला जास्त व्हायला, लूज केले की समजते वर आले. लूज करायचं ग्रीन मध्ये आणायचं, सोडून द्यायचं, झालं. आणि याच्यावर तुम्ही 400 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये पर्यंत काय घेऊ शकता, विथ बॅलन्सिंगला पैसे घेऊन अलाइनमेंटला घेऊ शकता. ओके, त्याचा प्रोग्राम त्याच्यामध्ये फिट असतो. घेऊन गाडी लावायची. गाडी लावली की पहिल्यांदा काय करावं लागतं, रनआउट करावं लागतो. म्हणजे स्टेअरिंग मध्ये काय प्ले आहे तर रनआउट करायचं, त्या टर्निंग प्लेसवरती त्याला लावायचं. त्याच्यानंतर स्टेअरिंग लॉक करायचं. स्टेअरिंग लॉक केल्यानंतर ब्रेक लावायचा. ब्रेक लावल्यानंतर मग काम करायला घ्यायचं. नंतर काय होईल, खाली तुम्ही नट लूज करायला आणि स्टेअरिंग वरनं फिरायला लागले, निघेल का मध्ये. त्याची जी प्रोसिजर आहे तुम्हाला बघायचं आहे. तेवढी प्रोसिजर त्याची किती, प्रोग्राम सिलेक्ट करायचा, कुठली गाडी आहे काय आहे ते तिथे दाखवतं. फक्त तो खालचा जो नट आहे तो टाईट यूज करायचा, झालं. कॅस्टर कॅम्बर सेट करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर मग बॅलन्सिंग. बॅलन्सिंग म्हणजे काय, हे जे याच्यावरती वेट मारलेले आहेत, याच्यावरती वेट मारले दिसतात काय, हा. जर स्टील व्हील असेल तर वेट काय केले जातात, मारले जातात. आणि अलॉय व्हील असेल तर त्याला स्टिकर चिकटले जातात. काय केले जातात, स्टिकर. पोरा हातावर चिकटलं नाही का, तसलं नवं, पण तशा टाईप मध्ये काय केलं जातं, त्याला स्टिकर चिकटले जातात. का तर ते व्हील जे असणार आहे, तुम्ही डायमंड कट व्हील घेतला आणि हे जर तुमचं ड्रम व्हील असेल तर हे ड्रम व्हील च्या मला वाटते 22 ते 25 हजारच्या आसपास काय होतं तुमचं, ते तुम्हाला डायमंड कट व्हील वगैरे घ्यायला गेलात तर तुम्हाला त्याची प्राइस बसते 20 ते 22 हजारच्या पुढेच त्याचा सेट मिळणार आहे तुम्हाला. ओके, मग ते तेवढा अट्रॅक्टिव्ह पाहिजे. मग त्याच्यावरती जर असं वेट मारलं तर काय होईल, दिसायला चांगलं दिसेल का नाही. आपण गाडी कशासाठी, चांगलं दिसायसाठी घेतोय, बरोबर आहे ना. मग चांगलं दिसायसाठी तर त्याला मग स्टिकर लावले जातो, वेट मारले जात नाही. जर तुमचं अलॉय व्हील असेल तर काय केलं जाईल, स्टिकर चिकटले जातील. आणि स्टील व्हील असेल तर वेट मारले जातात. मग गाडीमध्ये 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 15 ग्रॅम, 20 ग्रॅम जरी फरक असेल याच्यामध्ये, हा जर मी टायर इथनं कट केला मधनं, तिकडे जेवढं वेट आहे तेवढं चिल्ड पाहिजे, किंवा मधनं असा कट केला, या साईडला आहे तेवढंच त्या साईडला पण पाहिजे. ओके, चारही साईडला सेम वेट पाहिजे, तर काय होईल, ते गाडीचं व्हील जे आहे ते काय म्हणता येईल तुम्हाला, त्याचा बॅलन्स प्रॉपर आहे. जर का कमी जास्त असेल, आता इकडे वेट मारले, इथे दिसते वेट मारले म्हणजे इकडे काय याचं वेट जास्त आहे, म्हणून त्या साईडला वाढले, बरोबर आहे ना. इथं 10 ग्रॅम, इथं काय केलंय, इथं 10 ग्रॅम मारले, 10 ग्रॅम म्हणजे इथं काय झालेलं, ऑब्व्हियसली इकडे काय असणार आहे तुमचं 20 ग्रॅम वजन जास्त होतं, म्हणून तिकडे काय केलेलं 10 ग्रॅम तरी मारले. ओके, निम्म मारावं लागतं म्हणजे ते बॅलन्स होईल. इकडे 10-20 ग्रॅम दाखवते, तिकडे 20 मारल्यावर काय होईल, 10 ग्रॅम परत इकडं कमी होईल, बरोबर आहे ना. म्हणजे ते त्याचं बॅलन्स करून ते वेट त्याच्यावरती काय करावं लागतं, तुम्हाला मारावं लागतं. तर हे कळतं कसं तुम्हाला, कोणत्या साईडला कमी आहे, कोणत्या साईडला जास्त आहे, हा बॅलन्सिंग मशीन. याच्या पूर्वी काय होतं, स्टॅटिक बॅलन्सिंग आणि डायनॅमिक बॅलन्सिंग, ते मॅन्युअली करावं लागत होतं. ग्राफ तयार व्हायचा, काय व्हायचा, ग्राफ तयार व्हायचा. पण आता नेऊन लावलंच आहे की कुठल्या साईडला कमी आहे ते डायरेक्ट दाखवतं, त्या साईडला फक्त वेट मारायचं, एवढं सोपं झालेलं आहे आता. थांबलं की तुम्हाला वर रेडिंग दाखवते किती बाबा, 20 ग्रॅम. 20 ग्रॅम म्हणले की तुम्हाला त्याच्यावर तेवढं वेट मारायचं, झालं संपलं. हे नाही मारलं तर काय होतं, मग गाडी 20, 25, 30, 50च्या स्पीडला तुम्हाला काही जाणवणार नाही. 50च्या पुढे गेलं की ते काय करेल, वायबल करेल. वायबल केलं तर चालणार आहे गाडी, म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, वेट मारावे लागतं. ओके, तर हे आहे तुमचं अलाइनमेंट. ते सगळं आपण तिथं जाऊ. आता हे एवढं पोपटपंची सारखं बोललं तेवढं सोपं नाही आहे, ते जाऊन आपण एकदा बघूया वाटतं, कारण की हे एकच प्रॅक्टिकल असायचे आपल्याकडे नाही, अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, बाकी सगळं. ओके.